नमस्कार, मी डॉक्टर सुश्रुत तातेड. मी एक बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. आज आपण एक सक्सेस स्टोरीच्या विषयी जाणून घेणार आहोत. ही सक्सेस स्टोरी एक लहान मुलाची आहे, जो की 40 ते 45% भाजला होता. ही दुर्घटना त्याच्या घरीच घडली होती. काही एका गरम तेलमध्ये पडल्यामुळे तो एवढा बर्न झाला होता. हा पेशंट सुरुवातीला अगोदर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होता, पण काही कारणास्तव त्या पेशंटला त्यांनी त्या हॉस्पिटलमधून शिफ्ट केलं आणि नंतर ते माझ्याकडे आले होते. ह्या पेशंटला आपण एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि मग त्याच्यावर पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांकडून प्रॉपर कन्सेंट घेऊन त्याच्यावर आपण ट्रीटमेंट केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की कोणताही बर्न 20% पेक्षा जेव्हा जास्त असतो तेव्हा तो सिरियसच असतो आणि त्या बर्नच्या पेशंटसोबत कधीही काही घडू शकतं. पण जर आपण रिलेटिव्हला आम्ही जर व्यवस्थित समजवतो आणि जर रिलेटिव्ह पण जर ॲग्री झाले तर आपण ह्या पेशंटला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न नक्कीच करू शकतो. आणि तेच होप देणारा हा माझा व्हिडिओ आहे. हा लहान मुलगा 40% बर्न झाला होता, पण आईवडिलांची मेहनत, ईश्वराची साथ आणि डॉक्टरांचे प्रयत्न यामुळे आम्ही त्याला वाचवायला आणि त्याला आज समाजात चांगलं वावरायला आम्ही यशस्वी ठरलेलो आहे. या पेशंटमध्ये आम्ही बऱ्याचदा सर्जरी केली. त्याला डिब्राइडमेंट सर्जरी म्हणतात. डिब्राइडमेंट सर्जरी केली. त्याला कोलॅजिन ड्रेसिंग आणि ॲक्टिकोट सिल्वर ड्रेसिंग सारखे अद्ययावत आणि मॉडर्न ॲडव्हान्स ड्रेसिंग आम्ही यूज केले आणि ह्या सर्व ड्रेसिंगमुळे आणि सर्जरीजमुळे आणि एक्सपर्ट केअरमुळे तो पेशंट वाचला आहे. आणि आज जेव्हा तो त्याच्या आईवडिलांबरोबर आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता आणि आपण तो रिव्ह्यू आता बघणार आहोत. हाय, मी अश्विनी अविनाश पासलकर. माझा मुलगा अंशुमन अविनाश पासलकर 2021 मध्ये त्याला गरम पाण्याने बर्न झालं होतं. त्यावेळेस तो 40% बर्न झाला होता आणि मध्ये त्याला ट्रीटमेंट केली, पण खूपच इन्फेक्शन वाढल्यानंतर त्याला आम्ही हॉस्पिटल जवळ चव्हाण हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. त्यानंतर तिथे त्याला इन्फेक्शनची ट्रीटमेंट केली व त्यानंतर त्याची बर्नसाठी डॉक्टर सुश्रुत सरांनी सर्जरी केली 2दा आणि आता त्याची खूप छान स्किन झालेली आहे. त्याची लेफ्ट हँड साईडच्या हँडची मुवमेंट होत नव्हती, ती आता खूप छान मुवमेंट होती. जेव्हा एक जळीत रुग्ण बरा होतो तेव्हा त्याला बऱ्याच जागेवर कॉन्ट्रॅक्चर डेव्हलप होतात, जसे की हातमध्ये, एल्बोमध्ये, खांद्यामध्ये म्हणजे शोल्डरमध्ये, गळ्यामध्ये म्हणजे नेकमध्ये आणि चेहऱ्यावर. त्याला आम्ही पोस्ट बर्न कॉन्ट्रॅक्चर असं म्हणतो. तर ते पोस्ट बर्न कॉन्ट्रॅक्चरची ट्रीटमेंटसुद्धा आम्ही प्लास्टिक सर्जन फार चांगल्या रीतीने करू शकतो. त्याच्यामुळे जेव्हाही तुम्हाला किंवा आसपास तुमच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीला जळाल्यामुळे काही त्रास झाला असेल तर आपण जवळच्या प्लास्टिक सर्जनला दाखवणं फार महत्त्वाचं आहे, कारण की बर्न ही स्पेशालिटी प्लास्टिक सर्जरीमध्ये येते आणि प्लास्टिक सर्जन तुम्हाला चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकता. बर्नच्या विषयी तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आपण व्हॉट्सअपवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिथे कॉन्टॅक्ट करून माझी अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता आणि काही जर तुम्हाला अडचण असेल तर तेच आपण नक्कीच सोडवूया. धन्यवाद.